नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 34 साईज प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत डायरेक्ट अस्तरवरती. उंची आहे आपली 13.5 इंच अधिक 1 इंच अशी उंची भरलेली आहे आपली संपूर्ण 14.5 इंच. शोल्डर घेणार आहे आपण. आपण एक सोबतच आहे 2 अस्तर कट करतोय, तर शोल्डर घेणार आहोत आपण 5 इंच. मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच आणि छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच आणि 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी. तर अशा पद्धतीने संपूर्ण घडी आहे 8.5, 9.5 आणि 10.5 इंचाची घडी आलेली आहे. तर ह्या पद्धतीने हा जो संपूर्ण बॉक्स आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपण मोंढ्याचं माप टाकणार आहोत. बॅक साईड मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच आणि फ्रंट साईड घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंच. तर ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही मोंढ्याचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड. आणि ज्या आपण मैत्रिणींना मोंढ्याचं माप शेप देता येत नसेल त्यांनी ह्या पट्टीचा वापर करायचा आहे आणि ह्या पट्टीच्या साहाय्याने ह्या पद्धतीने आपल्याला मोंढ्याला शेप द्यायचा आहे. आणि आणि ज्यांना येतो त्यांनी स्वतः न पट्टी वापरताही तो आपण शेप देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा मोंढ्याचं माप झालेला आहे. आता आपल्याला छातीचा आहे तो पॉईंट टाकायचा आहे. पॉईंट घेतलेला आहे मी पावणे 4 इंच. उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.25 आणि पफसाठी आपल्याला 2 इंचाचा जो पफ आहे अशा पद्धतीने आपल्याला पफसाठी 2 इंचाचा तिरकी रेष मारून घेतली आणि ह्या पद्धतीने आपल्या प्रिन्सेसला शेप देऊन वरती पाव इंचाचा अंतर ठेवायचं आहे. इथं आपल्याला खालती अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने. इथून आणि अर्धा इंच वाढवून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे गोल. आणि जे आपण 2 इंच इथं घेतलेलं आहे पफसाठी ते आपल्याला ह्या साईडने ह्या कडेने वाढवून घ्यायचं आहे म्हणजे 2 इंच आणि इथून वरती पाव इंच. तर अशा पद्धतीने हे माप आहे प्रिन्सेस ब्लाऊजचं आपलं झालेलं आहे. तर आणि मग आपल्या प्रिन्सेसला जो पफ आहे त्या पफला ह्या पद्धतीने जो आहे तो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचं संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत. तर कटिंग करताना आपण व्यवस्थित आहे ती काळजी घ्यायची आहे. दोन्ही भाग एकसारखे नाही कट करायचे. तर काय होतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकडून जे दोन्ही भाग आहे एकसारखे होतात किंवा एकसोबत जर कटिंग केलं तर बॅक साईड आणि फ्रंट साईड नाही एकच पार्ट कोणचं तरी निघतो. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि लक्ष देऊन आहे ब्लाऊजची जी कटिंग आहे ती व्यवस्थित म्हणजे करायची आहे. तर एकाच सोबत आपल्याला 2 ब्लाऊज जेव्हा कट करायचे असतात त्यावेळेस पार्ट आहे आपल्या फ्रंट साईड आणि बॅक साईड हे दोन्ही वेगवेगळे निघले पाहिजे. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. तर हे बघा हा जो आहे आपल्याला बॅक साईड तयार करायचा आहे. आपण अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेतलं आपण त्याची कटिंग करून टाकतोय. 2 इंचाचीही कटिंग करून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या बॅक साईड आणि फ्रंट साईड आणि समजा आपल्या एखादा अस्तरला गुढी वगैरे आहे तर ह्या अस्तरची ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे. नाहीतर आपल्याला इस्त्रीचा वापर करायचा आहे. पण ज्या पण मैत्रिणींकडे इस्त्री नसेल तर त्यांनी आधी जी आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि मग खालचा जो कपडा आहे तो सरळ करून घ्यायचा आणि एका बोटाने दाबून आणि मग आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता आपण इथं थोडासा जो तिरका कट आहे वरती आपण तेही कटिंग करून घेऊ आणि मग आपण आपल्या पेन्सिलचा जो पप आहे त्याचीही व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा ह्या पद्धतीने आणि वरती इथं जे आहे पाव इंच आहे त्याचीही आपल्याला कटिंग करून टाकायची. तर अशा पद्धतीने हे जे माप आहे आपलं प्रिन्सेस ब्लाऊजचंही झालेलं आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण माप येणार आहे. आता आपण अस्तर कटिंग केलेलं आहे तर आपल्याला ब्लाऊज पीस डायरेक्ट कटिंग करून घ्यायचा आहे. पण आपल्याला जो बाही आहे ती आपली एल्बो आहे. तर काय होतं एल्बो बाही शिवायची इच्छा आहे पण काय ब्लाऊज पीस जे साडीतले काही काही आपल्याला कमी असतात किंवा काही लपणा कमी असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कस्टमरही आपलं नाराज नाही झालं पाहिजे आणि कपडाही आपल्याला पुरला पाहिजे. तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजचा भाग आहे पुढील बाजू ती आपण ओपन बाजूनेही ठेवू शकतो आणि पॅक बाजूनेही ठेवू शकतो. फक्त बॅक साईड आहे तो आपल्याला पॅक साईडनेच ठेवायचा आहे. तर मी ओपन साईडनी फ्रंट साईडचा भाग आहे त्याची कटिंग केलेली आहे. म्हणजे आपल्याला जो कपडा आहे बाहीसाठी भरपूर उरलेला आहे. आपली जी बाही आहे ती आहे 11 इंचाची बाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाहीला जो कपडा आहे तो भरपूर लागणार आहे.
आता आपण अस्तरवरती डायरेक्ट आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे मी डबल फोल्ड आहे अस्तर घेतलेला आहे. आधी आपण काय करणार आहोत, आपल्या बाहीचा जो दंडघेर आहे तो टाकून घेतलेला आहे. आपण 4.5 इंच उंची घेतलेली आहे. 11 अधिक 1 इंच म्हणजे 12 इंच. आपल्याला छातीचं घडीचा पॉईंट टाकून घेतला मी 8.5 इंच आणि कॅफ हाईट घेतलेली आहे मी 3.25 इंच आणि 2 इंच मार्जिंगसाठी. तर ह्या पद्धतीने जे माप आहे आपलं टाकून झालेलं आहे आणि तिरक्या रेषा मारून झाल्या. इथून 1 इंचावर पॉईंट घ्यायचा आणि मग आपल्या बाहीला ह्या पद्धतीने व्यवस्थित आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे. खोल बाजूचाही द्यायचा आणि मोठ्या बाजूचाही शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा. आणि मग आपली जी बाही आहे ती आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत. तर बाही कटिंग करण्याची ही पद्धत खूप सोपी आहे आणि जर नवीन मैत्रिणी असतील त्यांना जर खूपच ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघावा. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. बारीक बारीक गोष्टी आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ही ब्लाऊज स्टिच करायला प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण दुसराही ब्लाऊज आहे त्याचीही कटिंग करून घेणार आहोत. दुसरा ब्लाऊज आहे तो भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या ब्लाऊजमध्ये भरपूर काही सगळे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित निघणार आहे. तर ही जी कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला माझे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मग, श्री स्वामी समर्थ.